तर मुलांनो, आळस हा माणसाचा मित्र आहे. आळस हा माणसाचा शत्रू आहे. तर आपण ज्या ग्रहावर राहतो त्याला शत्रू असे म्हणतात, त्याला पितृ असे म्हणतात, त्याला पृथ्वी असे म्हणतात. आणि पृथ्वी कशी आहे? गोल. पृथ्वी कोणाभोवती फिरते? मी सांगू. पृथ्वी कोणाभोवती फिरते? तिच्या नवऱ्याभोवती. अरे पृथ्वी हे काय बाईचं नाव आहे? मग काय माणसंच आहे? अरे पृथ्वी आपण ज्या ग्रहावर राहतो तिचं नाव आहे. आणि ती सूर्याभोवती फिरते. म्हणजे पृथ्वी सूर्याभोवती फिरते? हो. स्वतः भोवती फिरत फिरत सूर्याभोवती फिरते? हो. सूर्याला काय चक्कर येते? अरे सूर्याला कशी चक्कर येईल? असं कसं म्हणता तुम्ही? का? तुम्ही डोळे उघडे ठेवून बघा. म्हणजे पृथ्वी स्वतः भोवती गोल गोल फिरते. संध्याकाळ झालं की सूर्याला चक्कर येते, म्हणून सूर्य पडतो आणि मग अंधार पडतो. विन्या, आता मला चक्कर येईल रे. मास्तर आणू. हे बघा शुद्धीवर आले बघा. पाणी आणू का? पाणी मरू दे. तुला उशीर का झाला ते सांग. तुमच्या पृथ्वीमुळेच मला यायला उशीर झाला. कसं काय? मला सांगा, पृथ्वी कशी फिरते? गोल फिरते. त्याच्यामुळे शाळा पण गोल गोल फिरत बसली, मी पण गोल गोल फिरत बसलो, शाळाच सापडत नव्हती. तुला मी काय वेडा वाटलो? त्यात काय वाटायचं? तुम्ही शहाणे आहात, मास्तर आहात, आणि तुम्हीच सांगितलं ना पृथ्वी गोल फिरते. हा, पृथ्वी गोल फिरते, पण त्याची आपल्याला जाणीव होत नाही. नाही मास्तर, तुम्हाला जाणीव होणारच नाही, कारण तुमच्या जाणीवच संपल्या. तू माझ्याशी उद्धटासारखं बोलतो. तुम्ही काय खोटं शिकवता? मी कुठे खोटं शिकवतो? अरे स्वतः बोला, पृथ्वी गोल गोल फिरते. आणि पृथ्वी जर खरंच गोल फिरत असती तर आपण गोल गोल फिरून वर फेकलो नसतो गेलो आकाशामध्ये. अरे कारण गुरुत्वाकर्षणामुळे आपण तिथेच राहतो. एवढंच आकर्षण आहे. या आकर्षण नसतं तर लय मजा आली असती. मजा आली असती? कशी काय? म्हणजे बघा ना, तुम्ही सोमवार फेकला गेला असतात, मी मंगळवार फेकलो गेलो असतो, हा बुधावर, हा गुरुवार, हा शुक्रवार, तुमची बायको शनिवार फेकली गेली असती. माझी बायको शनिवार? अरे काय बोलतोय? फुल मजा आली संक्रांतीला. ए बदाव काय पोचे का पियो. मला जरा शाळा सुटल्यानंतर भेट, दाखवतो तुला. बरं, ओके. गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावला? सफरचंदाने. सफरचंदाने कसा लावला? मग कोणी लावला? अरे गुरुत्वाकर्षणाचा शोध न्यूटनने लावला. सफरचंदावरून खाली पडलंच नसतं तर गुरुत्वाकर्षणाचा शोध न्यूटनच्या बापाने तरी लावला असता का? अरे मग आंबा पडला असता. पिकलेला आंबा खाली पडून फुटला असता. अरे मग कैरी पडली असती. मग लोणच्याचा शोध अमेरिकेत लागला असता. अरे मग नारळ पडला असता. मास्तर तुम्ही काय जादूगार आहे काय? अरे जादूगार म्हणजे? अरे बघा ना, सफरचंदाच्या झाडावरून काय काय पडतात खाली. अरे झाड बदललं असतं. न्यूटन नारळाच्या झाडाखाली बसला असता, वरून नारळ पडला असता. अच्छा, म्हणजे न्यूटन नारळाच्या झाडाखाली झोपला असता आणि वरून नारळ पडला असता. अहो मग न्यूटनचा शोध घ्यावा लागला असता. आता मात्र मी पडेन का? तुम्ही नारळाच्या झाडावर चढलाय का? तुम्ही नारळाची घेतली? सॉरी. अरे ते सफरचंद समजून नारळाच्या झाडावर चढले होते. पडला नारळ. ए न्यूटन, मास्तर पडले, आता काय तो शोध लाव.